नागपूर शहरात खरं तर एक दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यामध्ये 2 नीटचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. खरं तर इतकं टोकाचं पाऊल त्यांनी उचलायला नको होतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे पोलीससुद्धा हादरले आहे. पोलीस रोज गुन्हेगारांशी जे आहे रोज संबंध असतो, मात्र अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा पोलीसही हळहळतात. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूर पोलीसचे झोन 2चे उपायुक्त नित्यानंद झा सर आहे. सर, पोलीसही हळहळतात अशा घटना घडतात. हो, बरोबर आहे. कारण की कसं असतात की एक जे मुलं असतात नॉर्मली 16, 17, 18 इयर्स, त्याचे खूप प्रॉमिसिंग लाईफ आहे. आणि ते समजा की प्रेशरमध्ये येऊन बरेचसे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ते प्रेशरमध्ये येतात आणि पेरेंट्सचे जेव्हा ते एक्सपेक्टेशन फुलफिल करू शकत नाही तेव्हा ते असं एक्स्ट्रीम स्टेप घेतात. ते खूप इट्स अ व्हेरी सॅड स्टेट ऑफ अफेअर्स. आणि मी एक एक्झाम्पल पण तुमच्यासोबत शेअर करतो. मी कोटामध्ये होते, तिथे पण बरेचसे लोक सुसाईड करत होते आणि तिथे एक डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते. त्यांनी एक अशा प्रकारचे एक त्यांनी इव्हेंट राबवले होते, ज्यामध्ये ते मंथली किंवा वीकली फोर्टनाईटली ते बरेचसे मुलासोबत ते डिस्कस करत होते की लाईफ इज बिगर दॅन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. तुम्हाला जर सिलेक्शन झाले इट इज फाईन, जर तुमच्या सिलेक्शन झाले देन ऑल्सो इट इज फाईन. बिकॉज बरेचसे आजची जी 21वी सदी आहे त्यामध्ये बरेचसे ऑक्युपेशन आहे ज्यामध्ये तुम्ही एक्सेल करू शकतात. इट इज नॉट नेसेसरी दॅट यू हॅव टू बिकम डॉक्टर और इंजिनियर और एनी अदर थिंग. देर आर हंड्रेड्स ऑफ 100पेक्षा जास्त ऑक्युपेशन्स आहे. तर मी पेरेंट्स यांना रिक्वेस्ट करतो, कृपया करून तुम्ही कधीही त्यांना प्रेशर टाकू नका आणि तुम्ही फोर्स करू नका तुम्हाला डॉक्टर व्हायची आहे किंवा इंजिनियर व्हायची आहे किंवा तुम्हाला UPSC करायची आहे किंवा तुम्हाला लीगल प्रोफेशनमध्ये त्यांना जे इंटरेस्ट आहे ते त्याच्यासोबत डिस्कस करा आणि त्यांना ते फुलफिल करू द्या. सर, खरं तर हा विद्यार्थी जो होता तो हॉस्टेलवर राहत होता आणि अगदी 16-17 वर्षाचाच होता. त्यांनी चिठ्ठीसुद्धा लिहिली आईवडिलांना. सर, काय म्हटलं आहे? हो, ते त्याच्या वय 16 वर्ष होते आणि ते 2 पेजचे त्याने लेटर पण सोडले. त्यामध्ये लिहिले की ते मम्मी पापा यांना सॉरी म्हणत होता की सॉरी मम्मी पापा, मी करू शकत नाही, आय कुड नॉट डू, आय लव्ह यू मम्मी पापा. इट्स अ व्हेरी इमोशनल नोट अँड आय डू नॉट नो हाऊ पेरेंट्स रिॲक्ट टू दिस. बट बाकी जे पेरेंट्स आहे त्यांना पण एक लेसन आहे की कृपया करून त्याच्यावर कधीही नेवर पुट प्रेशर ऑन देम फॉर एनी काइंड ऑफ एक्झाम्स और एनी अदर थिंग्स. सर, त्यांनी आणखी एक वाक्य लिहिलं आहे की मला तुम्हाला खरं तर भेटायचं होतं, असंही तो बोलला आहे. भेटू शकलो नाही, सॉरी असंही. कसं आहे की मला जास्त सायकोलॉजीबाबत माहीत नाही, पण जे काही बेसिक माहीत आहे त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये त्यांना काही समजून येत नाही की आता काय करायची आहे आणि दे गो इन टू अ डिफरंट स्टेट. तर त्याच्या डोक्यामध्ये बरेचसे विषय चालत होता की मी त्यांना भेटू किंवा नाही किंवा आणि बरेच वेळेला ते काउन्सिलिंग पण घेत नाही कारण की त्याच्या डोक्यामध्ये असा ते थॉट्स पण येत नाही. सो इट्स लाईक व्हेरी कॉम्प्लेक्स इश्यू. सो यांना आपण प्रिव्हेंट करू शकता आणि प्रिव्हेन्शनमध्ये पूर्ण समाजचे एक रोल आहे. तुमचा रोल आहे, माझा रोल आहे, पेरेंट्सचे रोल आहे, कोचिंगचे रोल आहे, सरकारचे रोल आहे. सर्वांना त्याच्या कार्य केले पाहिजे. सर, एक अशी घटना घडली आहे ज्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्याच मुलीनं एकदा फेल झाली होती, तिने आत्महत्या केली. एक मुलगा तर भेंडीची भाजी दिली नाही त्यामुळे रागावून तो घराच्या बाहेर निघाला. अशा अनेक घटना समाजात घडत असतात. सर, तर तुम्ही कसं पाहता पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलगीसोबतही असाच प्रकार घडला? कसं आहे की जे मुलं आहेत सो इट इज नेसेसरी दॅट लहानपासून हे मुलांना शिकवले पाहिजे की तुमच्या जे एक्सपेक्टेशन्स आहे किंवा तुमच्या जे गोल आहे, तुमचं जे ड्रीम आहे ते असा काही गरज नाही की ते फुलफिल होणार. म्हणजे तुम्हाला जे काही पाहिजे, समजा की तुम्हाला जर्नलिस्ट व्हायची आहे, असं काही गरज नाही की तुम्हाला जर्नलिस्टमध्ये तुम्ही सक्सेसफुल होणार. कारण की तुमच्या स्किल डिफरंट स्किल वेगळे पण होऊ शकतात. तो दॅट अनरिअलाइज्ड एक्सपेक्टेशन्स कॅन ऑल्सो बी अ कॉज ऑफ सच ॲक्शन. सो व्हॅल्यू सिस्टम जे आहे ते त्यांना समजून घेतले पाहिजे की जो लहानपासून दॅट वी शूड टीच मॉरल सायन्स टू ऑल द स्टुडंट्स. आय फील. सर, तुम्ही सुद्धा UPSC केलेली आहे, म्हणजे टफ एक्झाम जी समजल्या जाते देशातली ती सुद्धा पास केली आहे. तुमच्या कानावरही अनेकदा असं झालं असेल, कधीतरी मित्रमंडळी, कधीतरी कोणाचा नातेवाईक अशा पद्धतीनं दगावला असेल किंवा आत्महत्येचा पाऊल उचललं असेल?
फॉर्च्युनेटली माझ्या मित्रसोबत असा झालेलं नाही, पण मला एक इन्स्टन्स आता माहीत आहे की एकदा यू पी एस सीमध्ये कसा होतात की टायमिंग खूप स्ट्रिक्ट होतं आहे की समजा की 9 वाजता जर समजा की गेट ते क्लोज करतात आणि एक मुलं 9:01 किंवा 9:02ला ते एक्झाम सेंटरला पोहोचले आणि त्यांना यू पी एस सी यांना त्यांनी एंट्री दिलेली नाही, ते पण सुसाईड कमिट केले होते. सो लाईक I have not great answer in this regard, but I feel that parents should teach them. Parents should teach and also students यांना पण समजून घेतले पाहिजे की लाईफपेक्षा काही इम्पॉर्टंट नाही. लाईफ इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग दॅट वी गेट. नक्कीच हे होते DCP नित्यानंद दास. त्यांनी सांगितलं जीवन फार महत्त्वाचं आहे. एखादी स्पर्धा परीक्षा आपण नापास झालो किंवा त्याच्यात जर अपयशी झालो, त्यामुळे जीवन गमावण्यापेक्षा पालकांनी सुद्धा ह्या सगळ्या समजून घेतल्या पाहिजे आणि मुलांशी संवाद साधला पाहिजे, जेणेकरून अशा घटना टाळता येऊ शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.